आपण काय करतो 80% त्याचं म्हणजे माझ्याशी वागताना कुठं चुकलं, कसं करायला पाहिजे होतं, म्हणजे असाच रिप्लाय दिला, मला असंच केलं. 80% त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे कुठं विकनेसेस आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत, ह्याच्यावरच आपला सगळा फोकस आणि हे जास्त. त्याच्यातनं तक्रारी होतात पुढे सुरू, कॉन्फ्लिक्ट दॅट लीड्स टू कॉन्फ्लिक्ट. 80-20 उलटं केलं समजा, 20% काही मुद्दे आहेत असे की जे थोडेसे आहेत हे, पण 80% कितीतरी अशा चांगल्या गोष्टी आहेत ना, बघा ना त्याच्याकडे. मग the moment you change your attitude, your life is going to change. No one can change your attitude. No one can shift your EV2. आतला नक्षा, तुमचं परसेप्शन बदललं, तुमचा आतला इम्प्रिंट बदलला. कारण तुमची स्टेट जी आहे, तुम्हाला ज्या क्षणी लक्षात येतं की मला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह वाटण्याची संपूर्णतः जबाबदारी फक्त माझी आहे, लोकांची नाही, तिथंच तुम्ही तुमचं युद्ध जिंकलं. आज तुम्हाला या सेशनमध्ये तेवढं देणं हा माझा हे होता की तेवढं समजावून सांगा की नाही, ही जबाबदारी माझी आहे. पॉझिटिव्ह वाटते का निगेटिव्ह वाटते हे ओळखणं आणि ते त्याची जबाबदारी स्वीकारणं. मग मी जर निगेटिव्ह वाटते तर बदलायला कोणाला पाहिजे? मला पाहिजे. मग मी स्वतःला ट्रेन केलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, त्या पद्धतीने कार्यरत राहिलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, टॅपिंग केलं पाहिजे. मग तुम्ही कार्यरत राहता. 90% लोक काय करतात, शेवटपर्यंत दुसऱ्यांनीच बदललं पाहिजे, प्रॉब्लेम मी कसा बिचारा आहे, हे सगळ्या प्रॉब्लेममध्ये यू गो इन टू द निगेटिव्ह लूप अँड यू डोंट नो व्हॉट टू डू बिकॉज दॅट इज नॉट गोइंग टू चेंज ॲट ऑल. मग त्या लूपमधनं तरी तुम्ही बाहेर याला ॲटलिस्ट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. वर्कशॉपबद्दलची माहिती हो मी देते. वर्कशॉपबद्दलची माहिती मी ॲक्च्युली आय एम गोइंग टू अनाऊन्स द CD, त्यावेळेला मी तुम्हाला वर्कशॉपबद्दलची माहिती देते. माइंड जिमचं जे आहे ते. तुमचे आत्ताचे काही प्रश्न असतील तर विचारा फक्त. सो टूल्स, हां, बुक्स ॲक्च्युली कसं आहे, हे वर्कशॉपमध्ये मी ॲक्च्युली शिकवते. ही मी तुम्हाला म्हटलं तसं इन्फॉर्मेशन तुम्हाला नेटवर सगळीकडे अवेलेबल आहे. यू कॅन टॅपिंग टूल्स, मेरिडियन टूल्स, असं इन्फॉर्मेशन तुम्ही नेटवरती सर्चही करावा. आय वुड लव्ह रादर इफ यू स्टडी अँड कम फॉर द वर्कशॉप. प्रॅक्टिकली नंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळू शकेल NLP म्हणजे काय किंवा ही सगळी टूल्स. मी माइंड जिममध्ये काय केलं, लागणारे टूल्स घेतली आहेत. आपण जसं करतो लागणारं तेवढंच घ्यायचं. आपल्या डे टू डे लाईफमध्ये काय मला लक्षात आलं की बाबा नाही, घरच्या ह्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काही गोष्टी रोज लागतातच. कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे, काय आपण गोष्टी चुकीच्या पद्धतीने हँडल करतो आणि स्वतःचा तणाव फार ओढवून घेतो. मग ती टूल्स कुठली लागतात अशी मी त्या माइंड जिममध्ये आणली. अशा इमोशन्स कुठल्या आहेत की ज्या रोज आपल्याला नकारात्मक काढायच्या आहेत, ते करायचं. त्याच्यानंतर क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन कसं करायचं, मग त्याच्यानंतर मेडिटेशन रोजचं कसं करायचं, आणि ब्रीदिंगची टेक्निक सगळ्यात महत्त्वाची की ब्रीदिंगमुळं आपली एनर्जी लेवल प्रचंड हाय होते आणि तुमचं त्यामुळं खाण्याचं जे क्रेविंग आहे ते कमी होतं. जर तुम्ही रोज ब्रीदिंग करत असाल, विच आय हॅव एक्सपिरियन्स मायसेल्फ, आय डू ऑल दिस थिंग्स. मी स्वतःची जी ब्रीदिंग टूल्स आहेत ही सगळी ती मी आय एक्सपिरियन्स ॲटलिस्ट 30 मिनिट्स अ डे आय डू इट. आय डोंट रिक्वायर टू टेक टी ऑर कॉफी इन अ डे बिकॉज त्याची ते एनर्जी लेवलच तुमची तेवढी वाढते की यू डोंट रिक्वायर दीज थिंग्स. फूडची जी तुमची जी क्रेविंग आणि अशा म्हणजे चुकीचं फूड जी घेण्याची टेंडन्सी आहे, यू कॅन स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम डुईंग दॅट. सो ब्रीदिंग पण फार महत्त्वाचं. अजून बस चांगला प्रश्न आहे. ती म्हणते कॉन्फ्लिक्ट आपल्याच मनात असेल तर तो कसा काढायचा. हे जे मी सगळं सांगितलं हे सगळं आपल्या मनातच आहे, आपल्या मनातच आहे. हे कुठं असतात सगळे EV2 म्हणजे काय, मी तुम्हाला म्हटलं तसं जनरलायझेशन. हे जे सगळं झालं त्याचं एक परसेप्शन तयार झालं. परसेप्शन म्हणजे काय, त्या घटनांकडे बघण्याचा तुमचा रंग. सपोज मी निळा गॉगल लावला, मला वस्तू कशा दिसणार आहेत, निळ्या. निळा गॉगल काढला, वस्तू कशा दिसणार आहेत, आहे तशा. मग हा गॉगल म्हणजे ते परसेप्शन आहे. आपण ते मनातच आहे सगळं. आपण त्याच्यामध्ये काय शिकवतो की आपला ॲटिट्यूड म्हणजे गॉगल आहे. मग आपण काय करतो, जाणून बुजून आपण कधी कधी गॉगल कसा बदलायचा. जाणून बुजून प्रॉब्लेम आहेत, पण आपला ॲटिट्यूड त्याच्याकडे बघण्याचा सकारात्मक कसा ठेवायचा, दॅट इज पॉझिटिव्ह थिंकिंग. पॉझिटिव्ह थिंकिंग डझंट मीन दॅट डोंट ॲक्नॉलेज निगेटिव्हिटी. असं नाही आहे. कितीतरी लोक चुकीच्या पद्धतीने पण ते पुढं आणत असतात. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे कॉन्फ्लिक्ट होणार नाहीत, सगळं पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह म्हणजे सगळं गोड गोड छान छान असेल, नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग मीन्स निगेटिव्हिटी एक्झिस्ट, त्यांचं अस्तित्व नकारात्मक गोष्टींचं असूनसुद्धा तुमचं लक्ष जास्त पॉझिटिव्ह बाजूंवर आहे, म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग. मग ते स्वतःच्या बाबतीत असू दे, ते घराच्या बाबतीत, ते इतरांच्या बाबतीत, ते समाजाच्या बाबतीत.
तुमचं लक्ष जितकं सकारात्मक बाजूवर आहे तितका कॉन्फ्लिक्ट कमी. येत्या लक्षात कॉन्फ्लिक्टचा? कॉन्फ्लिक्ट हा तुमच्या माइंडमध्येच असतो. अँड थ्रू द ट्रेनिंग यू ट्रेन युअर सेल्फ हाऊ टू रिमूव्ह द कॉन्फ्लिक्ट. इंट्रापर्सनल तुमच्या आतला कॉन्फ्लिक्ट कमी करायची जेव्हा तुम्हाला सवय लागते किंवा ट्रेनिंग मिळतं, तुम्ही लोकांबरोबरचा कॉन्फ्लिक्ट तयार म्हणजे तिथंच तुमचे 90% सॉल्व्ह होतं. 90% कॉन्फ्लिक्ट हे लक्षात घ्या तुमचेच आहेत आतले, स्वतःबरोबर. बिकॉज यू आर नॉट कॉन्फिडेंट शुअर. मी केलं ते बरोबर केलं का, नाही केलं, चूक केलं, नाही असं करायला पाहिजे होतं का, यू आर नॉट शुअर अबाउट युअर सेल्फ. येस, आय हॅव डन इट, आय मीन करेक्ट. सो कॉन्फ्लिक्ट इज ऑलवेज इंटरनल. 10% कॉन्फ्लिक्ट हे आउटर असतं, कारण त्याचाच प्रोजेक्शन बाहेर पडत असतं. आपल्याला ह्या सगळ्या म्हणजे माइंड एनर्जी, मी ज्या फील्डमध्ये आहे ते फील्डचं बेसच असा आहे, आउटर वर्ल्डमधलं काहीतरी चेंज करायचं ना, मग आत काम करा, इनर वर्ल्ड. डोंट चेंज आउटर, डोंट ट्राय टू चेंज आउटर थिंग्स, ट्राय टू चेंज युअर इनर थिंग्स. आउटर थिंग्स वुड ऑटोमॅटिकली चेंज. It is a consequence. When you change inside your mind, something changes, outside things would change. Anything. Yes. हाँ. हाँ. हो. उपयोग होतो, खरं आहे. काय फरक आहे असा? NLP ही एक REBT इज अ थेरपी. म्हणजे मी REBT आय वॉज अर्लियर REBT प्रोफेशनल ॲज अ सायकोलॉजिस्ट. REBT थेरपीचा वापर आपण काही बिलीफ्स काढण्यासाठी काही करतो. ही सगळीच टूल्स आहेत, लक्षात घ्या. मग REBT कुठं वापरायची आणि NLP कुठं वापरायची, दॅट डिपेंड्स. आम्ही तुम्हाला टूल्स देणार, किंवा काही काही वेळेला असं असतं की नकारात्मक इमोशन्सच इतक्या स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला बेसिक तो इमोशनचा एक्सपिरियन्सच जरी डिलीट करायचा आहे, यू कॅन यूज NLP दे. कसं एशियन पेंट्स पण अवेलेबल आहे आणि दुसरा नेरोलॅक पण अवेलेबल आहे. पेंटिंग कसं करायचं तुम्ही ठरवा. दीज आर टूल्स. बिलीफ तुमचा बदलला पाहिजे त्याच्यातनं. मग फायदा तुम्ही कधी NLP वापरा, कधी REBT वापरा, कधी तुमचं दुसरं अजून कुठली थेरपी. थेरपीचा उद्देश आहे की बिलीफ बदलून तुम्ही अजून एक स्टेप पुढे गेलात का, दॅट्स इट. हां, आपण एक 2च प्रश्न घेऊया. फोटो कुठे काढतात म्हणजे लोक विचारतात. फोटोला वाटतं नाही, आमच्या टाइम टेबलनुसार आम्हाला थोडी स्पेस मिळाली पाहिजे. आणि त्यातून प्रत्येक वेळेला प्रत्येक नात्यामध्ये सारखा कॉन्फ्लिक्ट. आणि कॉन्फ्लिक्ट जेव्हा जेव्हा तुम्ही अनुभवता, प्रत्येक वेळेला तुमचं ब्लड प्रेशर आतनं वाढतं. हे सगळे परिणाम, मग तुम्ही ही पहिली गोष्ट ज्यावेळेला ठरवून घेता की नाही, 90% या सगळ्या शेजारच्या गोष्टींना कंट्रोल करणं मी आजपासून बंद करणार. सांगून बघणार मी, पण मी कंट्रोल नाही करणार. चेंज मी कुणाच्यात करणार, माझ्या स्वतःच्यात. मी स्वतःला एक प्रश्न विचारणार सोपा, व्हॉट आय कॅन डू हिअर. मी काय करू शकते आत्ता या सिच्युएशनमध्ये. त्या गोष्टींवरती हा मुद्दा तुम्ही पाहिजे लिहून घ्या, ज्यांच्याकडे वही पेन आहे. व्हॉट आय कॅन डू. फोकस ऑन व्हॉट आय कॅन डू. कॅन आय डू समथिंग अबाउट द इलेफंट्स इन आफ्रिका. आफ्रिकेतल्या इलेफंट्सना तिकडे पाणी मिळत नाही आहे, त्यांची इतकी हाल चाललेत. आणि मला इतकं वाईट वाटतंय की इथं पुण्यामध्ये असून मला वाईट वाटतं की आफ्रिकेतल्या इलेफंट्सचं कसं होणार. कॅन आय डू समथिंग अबाउट इट. आय कांट. वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट वी कॅन डू अँड व्हॉट वी कॅनॉट डू. कितीतरी गोष्टींना आपल्याला बऱ्याच जणांबद्दल बरंच वाटत असतं आपल्याला की नाही, ह्यांनी असं वागलं पाहिजे, त्यांनी तसं वागलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे वाटतं. आणि आपण ते बोलतो, नाही ह्यांनी अशी म्हणजे हे 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 फॉलो केलं पाहिजे. आणि ती गोष्ट आपल्यासाठी खरं तर आफ्रिकेतले इलेफंट्सच आहेत ना. कॅन यू चेंज अदर्स. नो. कॅन यू कंट्रोल अदर्स. फॅमिली मेंबर्सना सुद्धा नाही. आणि सगळ्यात जास्त तणाव फॅमिलीत होतात क्रिएट, कारण सगळी माणसं एकमेकांना चेंज करण्याच्या नादात असतात घरातली. एम आय राईट. सगळे एकमेकांना काहीतरी सांगण्याच्या नाही तर शिस्त लावण्याच्याच नादात असतात. मी कसा श्रेष्ठ आहे, कारण त्यांना प्रत्येकाला आपापलं अस्तित्व टिकवायचं असतं. आयडेंटिटी आपली, मी कोणीतरी आहे, त्याच्यासाठी ते सगळे स्ट्रगल करत असतात. अँड अननोईंगली दे क्रिएट द स्ट्रेस इन देअर लाईफ्स अँड अदर्स लाईफ्स ऑल्सो. फाईन. इफ दीज आर रूल्स, मला जे जे आवडतं, जे जे करायला पाहिजे ते कुणी करायला पाहिजे, मी का इतरांनी. मी करायला पाहिजे, राईट. इतरांना मी फॅसिलिटेट करू शकतो, प्रेरणा देऊ शकतो माझ्या वागण्यातून. त्यांनी त्याच्यातून जर बोध घेतला, त्यांना आवडलं, माझ्या ह्याच्यातून चांगलं आहे. प्रत्येक वेळेला तणाव कुठं निर्माण होतो, समोरच्या सगळ्यांनी आजूबाजूच्या मी सांगतो तसं मी सांगतो त्यावेळी केलंच पाहिजे
ह्यातूनच तणाव निर्माण होतो. जो असतो शूट. आर यू ॲग्री? आता तुम्हाला जेव्हा तुम्ही उद्यापासून जेव्हा तुमच्या लाईफमध्ये परत ह्या गोष्टी सुरू कराल तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी आत्ताच्या लेक्चरमध्ये ऐकलेल्या कुठेतरी रिलेट होतील, कुठेतरी जाणवेल की हां हे आपण असं करतोय का. चेक करून बघा त्यावेळेला. कुठंतरी आपण ऐकलेलं असलं, आपल्या माइंडमध्ये हे गेलं, आता हे इनपुट्स गेले, एकदा इनपुट्स गेले की ते माइंड तुम्हाला त्यावेळेला थांबवतं की हां मी इथं तणाव मीच निर्माण करतोय का. फाईन. मग मग मला काय करायचं आहे, हाऊ आय कॅन बी द पार्ट ऑफ सोल्युशन. मी याच्यामध्ये काय काय करू शकतो बरं. हां मग समोरच्याला आपण आता मला जे करायचे चेंजेस ते माझे मी करणं हा पहिला पार्ट झाला त्याच्यातला सोल्युशनचा. दुसरा पार्ट, दुसऱ्याने जे बदल करावेत असं मला वाटतं ते पहिले मी करून दाखवणं, आणि दुसऱ्याला आपण त्या पद्धतीने फॅसिलिटेट करणं, करायला प्रोत्साहन देणं, हे मी करू शकतो. तिथंच जर आपण थांबलो तर तणाव नाही येणार, पण परिस्थिती बदलण्याची शक्यता वाढेल. परिस्थिती आणि माणूस बदलण्याची शक्यता वाढू शकते, लक्षात घ्या. ते बदलेलच असं नाही. मग मी त्याला उगीच अगतिकतेचा, अँझायटीचा चार्ज देणं बरोबर आहे का. तिथं आपण अँझायटी क्रिएट करतो. अभ्यास मुलं करत नाही फॉर एक्झाम्पल, बऱ्याच वेळेला आपल्याला पाहिजे त्या पद्धतीत अभ्यास करत नाही. अँझायटी कोणाची वाढते, आपली. त्यांना त्याचं काहीच नाही आहे, ते त्यांच्या ह्याच्यामध्येच आहे. अँझायटी, स्ट्रेस, तणाव आपला वाढतो, त्यांचा रिझल्ट कसा येणार आहे. म्हणजे मला काय म्हणायचं की बरीच सारखी आपली माइंड एनर्जी जी जाते ती कशात जाते, तणावात, अँझायटीमध्ये, रागामध्ये, अपेक्षा आपल्या लादण्यामध्ये. मग हीच माइंड एनर्जी ही आपण जर टेक्निक्समध्ये थोडीशी कन्वर्ट केली, आपण स्वतः ती टेक्निक्स वापरली आणि जर आपण दुसऱ्यांना ती टेक्निक्स वापरायला शिकवलं, दॅट वूड गिव्ह द ट्रिमेंडस रिझल्ट्स. मग ती टेक्निक्स कुठली, मी ॲक्च्युली माझं जे माइंड जिम असं माझी वर्कशॉप आहे, म्हणजे साधारण 4 तासाचं वर्कशॉप आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळी टेक्निक्स प्रत्यक्ष शिकवते. त्याच्यामध्ये पहिला भाग असतो तो म्हणजे टॅपिंग टूल्स. ऐकलं असेल कुणी किंवा कुणी करतही असेल, मला आय डोंट नो. EFT म्हणून रॉजर स्कॅलहॅन ह्या साह्यानी वे बॅक 1980s टेक्निक अमेरिकेमध्ये डेव्हलप केलं, इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. टॅपिंग पॉईंट्स आपले फाइंड आउट केले. जसे योगामध्ये काही आपले जॉईंट्स आहेत, त्या पद्धतीने काही आसनं प्रिस्क्राईब केलेली आहेत, तसं टॅपिंगमध्ये आपले काही पॉईंट्स असतात. तर त्याला टॅप करून त्याच्या काही कमांड्स आहेत, त्या पद्धतीने आपल्याला आपली एन्झायटी, आपलं डिप्रेशन, ह्या गोष्टी इमोशनल लेवलवरती रिलीज करण्याचे काही टूल्स आहेत. त्याच्यातून आपण आपले ब्लॉक्स काढू शकतो. ब्लॉक्स म्हणजे कुठले, डीप डाऊन जे आपलं साठलेलं आहे. कधीतरी 5-10 वर्षापूर्वी एखाद्यानं इन्सल्ट केला, काहीतरी बोलला, आणि आपण NLPमध्ये म्हणतो की काहीतरी बोललेलं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला जिवारी लागली ती गोष्ट, आणि आपण काय करतो, बऱ्याच वेळेला तीच आठवते. वी डोंट नो हाऊ टू डिलीट इट. दॅट इज अनडिझायरेबल. पण आपण ते बऱ्याच वेळेला भूतकाळाचंच बर्डन, तो माणूस समोर आला की पहिल्यांदा तेच आठवतं. हाऊ टू डिलीट इट, ह्याची ती टेक्निक्स आहेत सगळी. देर आर टेक्निक्स, द वेज, की तुम्ही पास्टचे बरेच काही घटना असतात, बऱ्याच वेळेला जवळच्या नात्यांमध्ये काही तणाव असतात, असे सोपे काही टेक्निक्स आहेत की ज्याच्यामध्ये पास्टचे जे काही इश्यूज आहेत, की पास्टमुळं मला आज तणाव निर्माण होतो, की असे कितीतरी दिवसांपूर्वी अशी काही घटना घडली आणि त्याच्यामुळं मला आज सुद्धा ती व्यक्ती समोर आली की मला राग येतोय तिचा. कितीतरी लोक असतील असे की ज्यांना असा काहीतरी इश्यू होत असेल. ती घटना अनलेस अनटिल तुम्ही त्या इव्हेंट टू, तुमचा जो आतला नकाशा आहे ते जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत ॲक्च्युअल रिलीफ मिळत नाही. मग तुम्ही मूवी बघा, कितीही बघा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही कितीही करा, 2 दिवसांनी अगेन ये रे माझ्या मागल्या. कारण हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आतमध्ये आहेत. तुमचे इव्हेंट नंबर 2 आतमध्ये तुमच्या ते स्टोअर झालेलं आहे सगळं. आणि ते स्टोअर झालेलं, आपण जसं जळमट जशी बसतात तसे म्हणजे नकारात्मक इमोशन्स इतक्या घट्ट पकड आहे, वी कॅन्ट फाइंड आउट की आय एम डिफरंट दॅन माय निगेटिव्ह इमोशन. आणि त्याच्यासाठीची, तो अवेअरनेस निर्माण करण्यासाठीची पहिली टेक्निक्स आहे. आपलं एखाद्याबद्दलचं मत की हा माणूस माझं ऐकतच नाही, इतकं पक्क झालं नकारात्मक मत की आपल्याला वाटतं की माझं नकारात्मक मत आणि मी एकच आहे. मग ही मेडिटेशन आहे, टॅपिंग टूल आहे, व्हिज्युअलायझेशन, ही टेक्निक कशासाठी नक्की काम करतात. ही टेक्निक तुम्हाला तुमची नकारात्मक विचार आणि तुम्ही वेगळे आहात हा अवेअरनेस पहिला निर्माण करतात. आपला कंट्रोल कधी येईल त्याच्यावर, किंवा रेग्युलेट आपण आपला मूड कधी करू शकू. मला जर कंटिन्युअस निगेटिव्ह विचार येत असतील
मला कसं कंट्रोल होणार का ह्या गोष्टी? मी आणि ते विचार वेगळे आहेत, हा भागच त्याच्यामध्ये कुठे राहत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही नकारात्मकता काढण्याचे काही टूल्स आहेत. नकारात्मकता काढायची म्हणजे काय? 5 नकारात्मक इमोशन्स सायंटिस्टनी शोधून काढल्यात, सायकोलॉजिस्टनी आत्तापर्यंत बराच रिसर्च करून. यू वुड ॲग्री विथ मी. 5 आहेत त्या. कुठल्या आहेत त्या? पहिली आहे राग, हेट्रेट आहे. दुसरी आहे गिल्ट, अपराधीपणा. तिसरी कुठली आहे? फिअर, घाबरतो आपण. मग फिअरमध्ये अनेक गोष्टी असतील. फिअर लीड्स टू इनसिक्युरिटी, बरोबर. आपल्याला बऱ्याच गोष्टीची असुरक्षितता रोजचं आयुष्य जगताना सारखी वाटते आणि त्या गोष्टी फॅक्ट असतात, पण आपण आपली फ्रिक्वेन्सी कशी तयार करतो की इनसिक्युअर, एकदम कसं होणार, काय होणार माहीत नाही. ऑलवेज तुम्ही कॉन्शियसली अनकॉन्शियसली स्वतःला इन्सिक्युरिटी स्वतःची वाढवत असता. राग, हेट्रेट, एखाद्या व्यक्तीबद्दलचा राग कसा काढायचा मला माहीत नाही. ती व्यक्ती माझ्याशी असं वागती आहे किंवा वागली आहे, मला तिच्याबद्दल राग येतोय, मग त्या रागाचं मी करायचं काय आहे ना प्रश्न. फिलिंग लेवलवर काढायचं कसं ते, त्याची टूल्स आहेत. तिसरी इमोशन जी आहे ती अपराधीपणाची भावना. बऱ्याच लोकांना अपराधीपणा वाटतो कारण ते इतरांना काय वाटेल ह्याचा जास्त विचार करतात, बरोबर आहे. आपल्याला काय वाटतं की नाही, इतरांच्या भावनांचा आदर करणं आणि इतरांना काय वाटेल त्या दडपणाखाली सतत स्वतःला ठेवणं. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये पण जवळजवळ 80 ते 85% लोकांचा हा प्रॉब्लेम आहे. इतरांना काय वाटेल, सबमिसिव्ह कॅरेक्टर आपण त्याला म्हणतो. मग तुम्हाला स्वतःला व्यक्तच करत नाही आणि कुठंतरी तणाव कोणावर येतो, तुमच्यावर येतो आतमध्ये. कारण का की मी माझ्या स्वतःला व्यक्तच नाही करत आहे, पण हा प्रॉब्लेम कुणाचा आहे? तुमचा आहे. आणि आपण काय करतो की नाही, दोष दुसऱ्याला देतो की नाही, त्याला कसं वाटेल, मग मी असं वागलो तर त्याला समोरच्याला कसं वाटेल. त्या दडपणाखाली आपण आपल्या बऱ्याचसारख्या गोष्टी आयदर डिलीट करतो किंवा सोडून देतो, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टींचा आणि मुद्द्यांचा विचार करून, म्हणजे ह्या आपल्या 5 नकारात्मक इमोशन्स आपण घेतल्या: एंगर, एन्झायटी, गिल्ट, इनसिक्युरिटी, फिअर आणि लॅक, कमतरता, की जे आपल्यामध्ये इन्नेटच आहे. कारण आपल्याला वाटतं की नाही, हां आता एखादी गोष्ट, साधी गोष्ट आहे, छान साडी घेतली किंवा घरात एखादी छान वस्तू घेतली, तो आनंद किती काळ टिकतो आपला? फार थोडा काळ. का सांगा बरं. आता हे तुम्हाला आवडीचं उत्तर आहे. का असं होतं? किती काळ अशा ह्या गोष्टींचा आनंद, तुम्ही एखादी गोष्ट ट्रिपला कुठे जाऊन आलात, काहीतरी तुमच्यासाठी काहीतरी खरेदी केली, तो आनंद होतो, पण तो किती काळ टिकतो? त्यातलं नाविन्य संपतं. किती काळ? थोडा काळ. कुठंपर्यंत? जोपर्यंत शेजारच्यानी जेव्हा कळतं की शेजारच्यानी तुमच्यापेक्षा चांगली गोष्ट घेतली आहे, त्या क्षणाला सगळा आपला आनंद संपतो, बरोबर आहे. कारण माइंड इज ऑलवेज, एक माइंड जे आहे ते कायम कंपॅरिझनमध्ये आहे आपलं. आपल्याला ह्याचा आनंद कमी होतो, पण आपल्याला त्यांच्यापेक्षा जर 2 गोष्टी आपल्याकडे जास्त असतील, त्या गोष्टीचा आनंद जास्त होतो, बरोबर आहे. आपला पगार वाढल्याचा किंवा पॅकेज वाढल्याच्या आनंदापेक्षा आपल्याला जर जुना मित्र भेटला किंवा मैत्रीण भेटली, त्याचा आत्ता किती आहे. दोघांचं एकदम शाळेमध्ये चांगले मित्र आहोत किंवा मैत्रीण आहोत, तो आत्ता कुठल्या कंडिशनमध्ये, मी आत्ता कुठल्या कंडिशनमध्ये, ह्याचा आनंद मला जास्त होतो. तो किती काळ टिकतो? जोपर्यंत पुढचा मित्र भेटत नाही तोपर्यंत. आणि आपल्याला जेव्हा जाणवतं की नाही आपल्यापेक्षा त्याचं बरंच आहे चाललेलं चांगलं, तेव्हा तो आनंद संपला. कारण आपण कायम, वी ऑलवेज कीप कम्पेअरिंग. उसकी साडी मेरे साडी से सफेद क्यों, ऑलवेज वी कीप कम्पेअरिंग. त्यांची मुलं, आमची मुलं, ह्यांचं कसं चांगलं आहे, त्यांचं कसं, आमचा कसा प्रॉब्लेम आहे. आयदर दिस सिच्युएशन, किंवा आमचं कसं चांगलं आहे, दुसरीकडे प्रॉब्लेम कसं. आयदर आय एम ओके, यू आर नॉट ओके. एरिक बर्नच्या सायकोलॉजिस्टच्या ज्या अवस्था सांगितल्या, आय एम ओके, यू आर नॉट ओके, यू आर नॉट ओके, आय एम ओके. अशी सुद्धा माणसं बरीचशी भेटतात. तुम्हाला लक्षात येईल, कॉन्व्हर्सेशन करता करता, आम्ही हे इथनं घेतलं, हे ब्रँडेड घेतलं, ते तिथे 3-4 मिनिटांनी वाटतं तुमचे सगळे ब्रँड्स तुमच्या घरात ठेवा. कंटाळा आला ऐकून, कारण त्यांचं संपतच नाही. एक झालं की दुसरं झालं की तिसरं. मग आय एम ओके, यू आर नॉट ओके ह्याच्यामध्ये, बिकॉज दे आर ट्राईंग टू गेट द हॅपीनेस आउट ऑफ दॅट कम्पॅरिझन. मग तुम्ही म्हणाल की नाही तुमचं किती छान आहे ना, दे आर ट्राईंग टू ॲक्च्युली मेकअप द लॅक इन देअर माइंड. लक्षात घ्या. आता पुन्हा ज्यावेळी अशी काही सिच्युएशन किंवा अशा व्यक्ती तुम्हाला भेटल्यानंतर, तुम्हाला आता ते या सेशन नंतर तुम्हाला थोडं अनालायसिस करता येईल. दॅट इज द लॅक ॲक्च्युली. आतमध्ये कुठंतरी त्यांना कमतरतेची भावना जाणवत असते.
सो दॅट दे आर ट्राईंग टू कम्पेअर विथ अदर्स अँड ट्राईंग टू गेट द हॅपीनेस आउट ऑफ इट, डिराईव्ह द हॅपीनेस. लॅकची जी भावना आहे ती कितीतरी जणांना आतमध्ये कुरतडत असताना कळतच नाही हाऊ टू डील विथ द लॅक. कितीही बंगला आहे, छान गाडी आहे, माझी सिच्युएशन कितीही चांगली असली तरी माझ्यातली कमतरतेची भावनाच जात नसेल. दिसण्याबद्दलची कमतरता, किती जणांच्या ह्याच्यामध्ये सायकोलॉजी काउन्सिलिंगला येणारे लोक कितीतरी, वजनाबद्दलची, हाऊ द वे दे कॅरी, त्यांना वाटतच नाही की आपण सुंदर आहोत. कारण कायम त्यांची पॅरामीटर्स ही कुठेतरी बाहेर आउटवर्ड पॅरामीटर्सशी हे असतात अँड दे आर नॉट सॅटिस्फॅक्टरी विथ देमसेल्व्स. आणि अशी कितीतरी वर्ष ते आयुष्य जगत असतात. दे आर नॉट हॅपी विथ देमसेल्व्स बिकॉज दे हॅव नॉट टॉट, दे हॅव नॉट ट्रेन देअर माइंड हाऊ टू थिंक अबाउट इट, हाऊ टू ट्रेन. बरोबर आहे ना? सो पुढचा जो पॉईंट आहे ह्याच्यामध्ये, सगळ्यात पहिला पॉईंट आहे माइंड जिम सेशनमधला पहिला मुद्दा, नकारात्मक इमोशन्सचा पगडा कसा काढायचा. थोडक्यात हे आत्ता मी तुम्हाला मेडिटेशनचा अल्फा अवस्थेत आपल्या ब्रेनला कसं न्यायचं हे आपण शेवटच्या 10 मिनिटामध्ये आज मी तुम्हाला थोडासा डेमो देणार आहे इथं. एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल टुडे ॲक्च्युली. आय वुड लव्ह टू गिव्ह यू, पण त्याचा म्हणजे उद्यापासून तुम्हाला लगेच इम्प्लिमेंट करून रादर तुम्हाला त्याचा इफेक्ट स्वतःला अनुभवता येईल. आय वुड बी हॅपी. तुम्हाला जर त्याचा चांगला फायदा झाला, तुमच्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये थोडा चांगला फरक पडला ह्या सेशनपासूनच, आय वुड बी रिअली हॅपी फॉर दॅट. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रोसिजर वाईज जर आपण गेलो तर त्याचा चांगला फायदा होतो. पहिली प्रोसिजर आहे आपल्यातली नकारात्मकता काढायची कशी. एके ठिकाणी तुम्हाला जर दिवा लावायचा आहे, देवघरात तुम्ही दिवा लावता, दिवा कधी दिवा लावता म्हणजेच काय, तिथला अंधार दूर होतो दिवा लावल्यानंतर. मग अंधार दूर करायचा आहे म्हणजेच आपल्या आतला नकारात्मक इमोशन्सचा अंधार पहिल्यांदा दूर करायचा. म्हणजे तुम्हाला जे तुमचं करायचं आहे त्या गोष्टींना तुमचं बळ प्राप्त होतं. येत्या लक्षात मला कळण्याचं, तुमची जी गोल्स आहेत प्रत्येकाची आज लाईफमध्ये, आता बरेचसारखे लोक आज माझ्यासमोर आहेत ते सिनियर आहेत, म्हणजे तुमची सगळ्यांची आपापल्या लाईफमध्ये आता इथून पुढची काही गोल्स आहेत, उद्दिष्ट आहेत. बरोबर आहे? उद्दिष्ट तुमची स्वतःची असतील, फॅमिली रिलेटेड असतील, तुम्हाला शेवटपर्यंत तुमचं आयुष्य एका ठराविक ह्याच्यामध्ये तुमची उद्दिष्ट अचीव करायची. पण ती उद्दिष्ट अचीव करायला एनर्जी कोण देणार आहे? तुमचं माइंड. पूर्ण करा. बरीचसारखी तुमची उद्दिष्ट, सगळे बरेचसारखी सिनियर लोक आहेत, तुमची उद्दिष्ट बरेचसारखी झालेलीही आहेत पूर्ण, म्हणजे सगळ्या पद्धतीनं फायनान्शियल असतील, तुमची स्वतःची हेल्थची असतील. पण ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मन काय करतं? आपल्याला सपोर्ट करतं. कधी सपोर्ट करतं? ज्या वेळेला तुमचं स्वतःचं सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड अलाइन्ड असतात, देन यू कॅन अचीव्ह युअर गोल्स. अलाइन्ड म्हणजे काय? तुमच्या आतल्या माइंडमध्ये, दोन माइंडमध्ये सिनर्जी जेव्हा असते, ती सिनर्जी कशामुळे नष्ट होते? निगेटिव्ह इमोशन्समुळे. लक्षात येते मला काय म्हणायचं आहे? लिंक म्हणजे बऱ्याच वेळेला आपण एखादं चांगलं पॉझिटिव्ह कार्य करायला पुढे जातो, आपलंच मन म्हणतं नाही 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 तुला नाही जमणार. बरोबर आहे? आपलीच नकारात्मकता आपल्याला मागं खेचते आणि आपण थांबतो. आपल्याला माहित नसतं आपण का थांबलो. कोणी असा विचार करू शकतो, काही नवीन सुरू करायचं असेल तुम्हाला, नवीन व्हेंचर, काहीही आयुष्यातली तुमचं कुठलं तरी उद्दिष्ट तुम्हाला अचीव करायचं आहे, जोपर्यंत तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या कॉन्शियस माइंडला, इच्छेला बळ देत नाही, तोपर्यंत ते प्रत्यक्षात येत नाही. मग सबकॉन्शियस माइंडला काय रोखत असतं? निगेटिव्ह इमोशन्स, ऑल द इम्प्रिंट्स विच यू हॅव बीन कॅरिंग फ्रॉम युअर चाइल्डहूड, सिन्स चाइल्डहूड. कितीतरी वर्षापासूनचे हे मी EV2 जे म्हणले ते आपण आपल्या आतमध्ये साठवलेले आहेत चक्क. पीपल सेलिब्रेट देअर द ॲनिव्हर्सरीज ऑफ द, त्यांचे जे काय अपयश, फ्रस्ट्रेशन्स, इन्सल्ट्स, ते सेलिब्रेट द ॲनिव्हर्सरीज. वाय का? आणि त्यावेळेला असा प्रॉब्लेम आला होता. किती गोष्टींना आपण म्हणजे किती नकारात्मक आठवणी काढतो विचार करा. बोलताना सुद्धा इव्हन हे सगळं आपण कुठंतरी साठवून ठेवलं. वी हॅव नॉट रिलीज. त्यांनी सांगितलं मला फॉरगेट अँड फॉरगिव्ह. छान पॉईंट. इट इज रिअली अ वंडरफुल पॉईंट. इफ यू कुड डू इट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स, स्टार्ट डुईंग इट. फॉरगिव्हनेस आणि फॉरगेटिंग ही माणसाला मिळालेली एक छान देणगी आहे. आपल्याला लक्षातच येत नाही काय विसरायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे. बऱ्याच वेळेला आपण 90% घटनांमध्ये म्हणजे जे सोडून द्यायचं तेच धरलेलं आढळेल तुम्हाला, तणावाचं कारण. एम आय ट्रू?
जे गोष्टी सोडून द्यायला पाहिजेत, लेट गो करायला पाहिजेत, ज्या आपल्याला आवडलेल्या नाही आहेत, की ज्या आपल्याला वाटतंय की समोर परिस्थिती जशी असायला पाहिजे तशी नव्हती, किंवा समोरच्यांची जी काही सपोर्ट मला मिळायला पाहिजे तसा नव्हता, त्या गोष्टी आपण अननेसेसरीली वर्षानुवर्ष कॅरी केल्यात. मग आपलं माइंड कसं आपलं EV2 कंडिशन झालं की नाही, परिस्थिती अशीच राहणार. माणसं ना ती ना तो ना 10 वर्षापूर्वी तसा अनुभव आला ना, आज पण तसाच. माणसं बदलणार नाही. वाय? बिकॉज सगळे असे इव्हेंट्स आपण आपल्या डोक्यामधनं कितीतरी वर्ष कॅरी केले. वी डोंट चेंज इट. आणि आपल्याला चेंज कुणाच्यात करायचा आहे? आउटर सिच्युएशनमध्ये. सिच्युएशन तर बदलत नाही, आपले EV2 तसेच आहेत, घटना डोक्यातल्या तशाच आहेत. तणाव कुणाला क्रिएट होतोय? तुम्हाला. सिच्युएशन तशीच राहणार. हु हॅज टू चेंज देन? यू हॅव टू चेंज. मग काम कुणावर करत राहिलं पाहिजे? स्वतःवर. आणि कशावर काम केलं पाहिजे? आपल्या सबकॉन्शियस माइंडवर. आपल्यातनं निगेटिव्हिटी घालवणे. काम इथं करायचं आहे, करून बघा. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये आजपासूनच मिरॅक्युलस, जसं आपण म्हणजे घरामध्ये सुद्धा बरेच लोक असे बऱ्याच गोष्टी जुन्या 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 साठवून ठेवतात. नकारात्मक एनर्जी राहते त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला. जेवढी तुम्ही नकारात्मकता नको असलेल्या गोष्टी देऊन टाकता, त्याचा काहीतरी वापर करता, तेवढी घरातली ऊर्जा खेळती राहते चांगल्या पद्धतीने. बरोबर आहे? मग तसं आपण आपल्या माइंडच्या बाबतीत का नाही करत? नको असलेल्या आठवणी की ज्याचा आज काही उपयोग नाही आहे, दे वुडंट सर्व एनी पर्पज राईट नाव. वाय वी कॅरी दॅट? कशाला साठवून ठेवायच्यात की ज्या त्यावेळेला घडलेल्या घटना आहेत त्याचा काही संबंध नाही? कशाला बोलायच्या? बोलायच्या तर पुढची स्टेट आहे, मनातच कशाला काढायच्या? NLP काय किंवा ही जी सगळी टूल्स आहेत, आता इतकी सुंदर सुंदर टूल्स आहेत की जी तुम्हाला हे शिकवतात की या घटना काढायच्या कशा असतील तर. त्या घटना काढल्याचा परिणाम काय होतो? तुमचा सगळा फोर्स पॉझिटिव्ह, तुमच्या ज्या इच्छा आणि उद्दिष्ट आहेत, मग ते अगदी तुमची म्हणजे एखादं व्यसन सोडवण्यापासून ते तुमचं लाईफस्टाईल, तुमची कितीतरी दिवस ठरवता फिरायला जायचं आहे साधं, आणि फिरायला जाणं सुद्धा होत नाही आहे. कितीतरी लोक ठरवतात व्यायाम करायचा आहे सकाळी संध्याकाळी, होत नाही आहे. हे का होतं? यू हॅव कॅरीड ऑल द निगेटिव्ह इमोशन्स अबाउट युअर सेल्फ. 10 वेळा तुम्हाला तुमच्या स्वतःचा निगेटिव्ह अनुभव आलेला आहे. कारण 10 वेळेला मी ठरवलं, मी गेलो नाही फिरायला किंवा कुठं, माझं मत मी काय करून घेतलं, आता मला जमणारच नाही, हे माझ्यासाठी नाहीच. देर इज नो चेंज अगेन. आपले स्वतःबद्दलचे नकारात्मक विचार आणि आपले इतरांबद्दल जे नकारात्मक विचार आपण चुकीनं इतके ठाम धरून ठेवलेत आणि तेच विचार खरे मानून चाललोय. आणि आपण काय करतो? दॅट वुड लीड टू निगेटिव्ह इमोशन्स, दॅट वुड लीड टू स्ट्रेस. तुमच्या घरामध्ये सपोज, आता उदाहरण थोडंसं असं हे आहे, पण उंदीर सपोज तुमच्या घरामध्ये मरून पडलाय एका खोलीत, तुम्ही म्हणताय नाही कितीतरी डिओड्रंट्स मारलाय, वास काही जात नाहीये, उंदीर मेला तर उंदीरच काढायला पाहिजे ना तुम्हाला तिथनं. अनलेस अँड अंटिल यू रिमूव्ह द रूट कॉज, हाऊ मच द डिओड्रंट इज युजफुल. तुम्ही म्हणता नाही कितीतरी चांगले चांगले डिओड्रंट, अत्तर मारू, अगरबत्ती लावू, उपयोग होईल? अनलेस हे आपल्या एक्झॅक्ट हे आपल्या माइंडमध्ये होतं. हे जे आपण तणावाचं हे करायला करतोय, पार्टी करतो, शॉपिंगला जातो, पैसे खर्च करतो, हिल स्टेशनला जातो, बऱ्याच गोष्टी करतो, दॅट इज लाईक दॅट इज लाईक डिओड्रंट. 2 दिवसांनी परत आहे त्या स्टेटमध्ये आपण. आफ्टर शॉपिंग यू फील गुड अबाउट फॉर सम टाईम, अँड देन आफ्टर 2 days युअर स्टेट इज अगेन द सेम. यू नेवर नो की परत तसंच व्हायला लागलं. चेंज झाला पण तो तेवढ्या पुरता होता. अगेन नकारात्मकता, अगेन तेच तणाव, परत ती स्टेट. मग करायचं काय शाळेला? नाव यू गॉट माय पॉईंट. मग तो उंदीर जोपर्यंत तुम्ही खरोखर काढत नाही, तोपर्यंत तुमचा खरा जो काही हे आहे तो सॉल्व्ह होत नाही. इथं आपण ते उंदीर म्हणजे आपण म्हणतो आपले जे इम्प्रिंट्स आहेत मागचे, जे मागचे तणावाचे काही पास्टचे इव्हेंट्स, 3 गोष्टींमुळे तणाव क्रिएट होतो. पास्टचे इव्हेंट्स, प्रेझेंट आणि फ्युचरची एन्झायटी. पास्टमध्ये आत्तापर्यंत कितीतरी लोकांच्या घडलेल्या घटना असतील की ज्या निगेटिव्ह इमोशन्स तुमच्या आत्तासुद्धा आतमध्ये आहेत. आय वुड हॅव लव्ह टू डू द डेमॉन्स्ट्रेशन ओव्हर हिअर. असेल तर सांगा, आपण करू नंतर काय तर डेमॉन्स्ट्रेशन की ज्याच्यातनं तुम्ही नकारात्मक घटनांपासून स्वतःला त्या मेमरीपासून वेगळं करू शकता. अशी टूल्स आहेत, इतकी इफेक्टिव्ह टूल्स आहेत. मग ते पास्टला स्वतःच्या जोपर्यंत तुम्ही बाजूला करत नाही, तोपर्यंत तुम्ही आज खऱ्या अर्थानं आपण म्हणूया फ्रीडम किंवा अवे फ्रॉम स्ट्रेस ही अवस्था आज तेव्हाच अनुभवता येईल जेव्हा तुम्ही ते सगळे मागचे इम्प्रिंट्स काढून टाकू शकाल इफेक्टिव्ह.
मागच्या ज्या आतल्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्या काढून टाकू शकाल पूर्णपणे, तेव्हा तुमची शांतपणे काही आत्ताच्या प्रेझेंट टेन्सचा आनंद घेण्याची जी काही अवस्था आहे ती तुम्ही अनुभवू शकाल. अदरवाईज दॅट इज ओनली द पार्ट ऑफ डिओड्रंट दॅट वॉट वी आर डुईंग एज अ स्ट्रेस मॅनेजमेंट. तात्पुरतं म्युझिक ऐकलं, मूवी बघितली, शाहरुख खान बघितला, हे बघितलं, ते बघितलं, यू फील गुड अबाउट इट, अँड वेनेवर यू आर अवे, वेनेवर यू आर बॅक इन टू युअर रेग्युलर डे टू डे लाईफ, अगेन द स्ट्रेसेस वुड बी देअर, अगेन द सेम इश्यू वुड स्टार्ट. सो माय पॉईंट हिअर इज ॲटलिस्ट बी अवेअर. असा कुठला तरी मागचा कुठला इन्सिडेंट्स आठवतोय का? त्याच्यासाठी म्हणजे हे सायकोलॉजी काउन्सिलिंग सेशनसुद्धा तुम्हाला खूप मदत करू शकतात. NLPची सेशन्स, मागचं काही अशी आठवणी असं सकाळी उठल्यानंतर स्वतःला विचारा. सोपं सांगते, म्हणजे असं कॉम्प्लिकेटेड टूल्स अँड टेक्निक्स तर आहेतच, पण रोजच्या सकाळी उठल्यानंतर कसं वाटतं एवढं चेक करा. पहिली 5 ते 10 मिनटं आरशासमोर उभं राहा. कसं वाटतंय मला माझ्याबद्दल? चेक युअर फ्रिक्वेन्सी. उत्साही वाटतंय का डल वाटतंय, निराश वाटतंय, कुठली तरी निगेटिव्ह इमोशन सापडली समजा आज, तर लक्षात घ्या की ही निगेटिव्ह इमोशन काढायचे. ॲटलिस्ट क्रिएट दॅट अवेअरनेस. ॲक्च्युली वी डोंट हॅव अवेअरनेस, वी हॅव. आपण काय करतो, त्याच्यावर निगेटिव्ह इमोशन्सवरती त्याच्यावर आपले जालीम उपाय असतो. बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं आपलं वजन का वाढतंय, आपण खातो त्याच्याऐवजी, खाऊन आपण स्ट्रेस मॅनेजमेंट करतो, गरजेपेक्षा जास्त खातो. All the people who are taking help of all these things, smoking, drinking, gutka, alcohol, what you are what is the purpose out of it? ते काय पर्पज सर्व करतात? तात्पुरतं तुम्हाला अवे फ्रॉम दॅट इश्यूज नेतात, आतमध्ये जे आहेत. तात्पुरतं तुम्हाला बरं वाटतं. आफ्टर ड्रिंकिंग यू फील गुड, आफ्टर स्मोकिंग यू फील गुड, बिकॉज युअर ब्रेन इज अवे फ्रॉम दॅट स्ट्रेसर, यू फील गुड. अगेन यू फील की नाही, थोड्या वेळाने तो स्टिम्युलस परत आला, परत तेच करायचं. सो यू आर लीडिंग युअर सेल्फ टू ॲक्च्युअल तुम्हाला स्वतःला कुठे नेत असता आणि प्रॉब्लेम्समध्ये नेत. आफ्टर ऑल दीज थिंग्स पीपल आर अननोईंगली टेकिंग हेल्प ऑफ ॲडिक्शन्स. ॲडिक्शन्स आर नॉट ओनली गुटखास, म्हणजे हीच नव्हे, चहा कॉफीची सुद्धा. इव्हन मी म्हणून म्हणलं, खरेदी, खाणं, ही सुद्धा व्यसनच आहेत. एनी हॅबिट विच इज आउट ऑफ युअर कंट्रोल, दॅट इज ॲडिक्शन. And if you are doing it again and again, understand that there is some stress. कुणाच्याबद्दल तरी राग आहे तुमच्या मनात आज सुद्धा, कुणाच्याबद्दल तरी इमोशन आहे, आणि ते कुणाच्याबद्दलचं नाही आहे ॲक्च्युली. दॅट इमोशन यू होल्ड विद इन युअर माइंड. आतमध्ये तुमच्या आहे ना, ती व्यक्ती नाही काढून टाकणार आहे. काढायचं आहे कोणाला? तुम्हाला. ॲटलिस्ट क्रिएट दॅट अवेअर. निगेटिव्ह वाटतंय ना मला काम करायचं त्याच्यावर. ही सुरुवात जरी झाली तरी 50% लढाई जिंकली. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट त्या जवळजवळ 60 ते 70 लोकांपेक्षा वेगळे झालात इथंच. ज्या क्षणी तुम्ही रिअलाईज कराल की मला जर एखाद्याबद्दल निगेटिव्ह वाटतंय फिलिंग लेवलवर, तर काम मला माझ्या इमोशनवर करायचं आहे. त्याच्याबद्दलचा राग रिलीज करायचा आहे, त्याच्याबद्दलचं निगेटिव्ह इमोशन मला रिलीज केलं पाहिजे. आतमध्ये माझ्या कुठंतरी आहे त्याची मुळं, इव्हेंट्स मागचे, मेमरीज, ट्रिगर, ज्याच्या ते पडून आहेत आत कुठंतरी. इव्हेंट आला की पटकन ट्रिगर होणार, पटकन मी परत रागवणार, परत चिडणार, परत माझं ते सगळं सुरू होणार. काम मला माझ्यावर करायचं. सो पहिली तणाव व्यवस्थापनाचं पहिलं सूत्र, निगेटिव्ह भावना ओळखा. फिअर आहे का, एन्झायटी आहे का, डिप्रेशन आहे, निराश वाटतंय, काय नक्की निगेटिव्ह इमोशन नक्की काय वाटतंय, दिवसाच्या कुठल्या वेळात वाटतंय, किती तीव्रतेनं वाटतंय, हे ओळखणं. दुसरा भाग आहे त्याचं मॅनेजमेंट. मग त्याच्यावरती उपाय काय. मी त्याच्यावरचे रूट कॉजचे जे उपाय सांगितले ते हे 3 उपाय जे आहेत, ही टूल्स जी म्हणजे NLPची टूल्स आहेत आणि ही जी टॅपिंग टूल्स आहेत, त्यांनी त्या इमोशन्स काढणं, काही मेमरीज असतील तर त्या काढणं, हा परमनंट उपाय. दुसरा त्याच्यामधला उपाय आहे तो म्हणजे मग तुम्ही एक सॉईल तयार करता माइंडची. म्हणजे नकारात्मक इमोशन्स सगळ्या गेल्यानंतर देन यू स्टार्ट डुईंग मेडिटेशन, यासारख्या गोष्टी. मग तुम्ही काय करता, युनिव्हर्सल एनर्जीशी स्वतःला थोडंसं अलाइन करता. म्हणजे काय करता, शांत बसता. नकारात्मकता काढल्यानंतर तुम्ही जेव्हा तुमचा ब्रेन अल्फा अवस्थेमध्ये आत जातो, त्याच्यानंतर तुम्ही पुढं थर्ड स्टेप इज व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशनचा सिम्पल मराठी अर्थ आहे, तुमच्या मानसिक मनपटलासमोर तुम्हाला जे हवं आहे त्याचं चित्र बघणं आणि तुमची मानसिक ऊर्जा त्या चित्राला देणं.
80 to 90% पीपल लिव्ह देअर लाईफ बाय चान्स, नॉट बाय चॉईस. ते काय म्हणतात, झालं तर झालं, माहीत नाही परिस्थितीच्या हातात आहे काय होईल. नाही, बऱ्याचसारख्या 70% गोष्टी तुमच्या हातात आहेत. वाय? बिकॉज यू डोंट नो त्याला एनर्जी कशी द्यायची. आपण काय करतो, एखादी गोष्टीला नकारात्मकच एनर्जी देतो. तुम्ही बघा कितीतरी वेळा घरातल्या एखाद्या माणसाला यायला उशीर झाला, किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे थॉट सुरू होतात. काय झालं असेल, ॲक्सिडेंट तरी झाला नसेल, हे तर झालं नसेल, फोन करायला काय झालं, यू आर लिडिंग युअर सेल्फ टू एन्झायटी अगेन. होतंय सगळ्यांचं असं. सेम वे नकारात्मक चित्र आपली फास्ट आपल्या डोळ्यासमोर येतात.